नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही योगायोग असे असतात की ते जर जोडून बघितले नाही तर त्याचा नेमका अर्थ आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आता मी ज्या दोन गोष्टी तुम्हाला जोडून दाखवणार आहे त्या तुम्ही ऐकल्यात तर तुम्हाला वाटेल, "अरे, ह्या दोन कुठल्या कुठच्या गोष्टी आहेत, अचानक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, यांचा परस्पर संबंध काय येतो?" मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये, जानेवारी फेब्रुवारीमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला एक हिंदी चित्रपट आला होता. आणि त्या हिंदी चित्रपटाचं कथानक हे अस्सल मराठी आणि महाराष्ट्रीय होतं. पण त्या चित्रपटाने केवळ संपूर्ण भारतात नव्हे तर अवघ्या जगामध्ये हलकल्लोळ माजवून दिला. आणि बॉलिवूड, ज्याला हिंदी चित्रपटाचं एक काय म्हणतात ते व्यापक जग म्हणतात, त्यामध्ये या चित्रपटाने प्रचंड खळबळ उडवून दिली. आजपर्यंत प्रस्थापित झालेले जे भारतीय फिल्मीचे सिनेमाचे मुघल म्हणतात, आपल्याकडे आता किती म्हटलं जातं माहित नाही, पण साधारण 70, 80, 90च्या दशकामध्ये फिल्मी मुघल्स, सिने मुघल्स असं म्हटलं जायचं. सिनेमातले जे जायंट होते त्यांना मुघल म्हटलं जायचं. आणि पुढल्या काळामध्ये म्हणजे 2000च्या आसपास आणि नंतर गेल्या 25 वर्षामध्ये अक्षरशः बॉलिवूडमध्ये, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक प्रकारचं मुघल सत्ता प्रस्थापित झाली, मुघल सल्तनत प्रस्थापित झाली. आणि त्याचं कारण सांगायचं तर आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान असे एकामागून एक खान हे इतके मोठे सुपरस्टार होऊन बसले की राजेश खन्ना, अमिताभ बच्चन ह्या सुपरस्टारचा जमाना जाऊन केवळ यांच्या नावावर चित्रपट चालतात. आणि यांना बाजूला ठेवून हिंदी चित्रपट काढला जाऊ शकत नाही, काढला तर चालू शकत नाही, चालवायला गेला तर त्याला थिएटर मिळणार नाही, इतकी भयंकर परिस्थिती होती. आणि म्हणून 70, 80च्या जमान्यामध्ये ज्याला सिने मुघल म्हणत होते ते नाममात्र मुघल होते. पण या एकामागून एक जे खान हिरो तयार झाले, बाळासाहेबांनी त्याला खानावळ असा शब्द वापरला होता. बाळासाहेबांनी 2000च्या आसपास कधीतरी हा विषय निघाला तेव्हा ही खानावळ फार मोकाट झालेली आहे असा शब्द वापरला होता. कारण हिंदी सिनेमा जवळजवळ सगळ्याच्या सगळ्या खान या चित्रपट कलावंतांनी किंवा नायकांनी व्यापून टाकला होता. हळूहळू करत त्यांनी आपलीच प्रोडक्शन हाऊसेस काढली आणि खड्यासारखे यातून इतर जे हिंदू निर्माते होते किंवा कोण होते त्यांना अक्षरशः आपले गुलाम करून टाकले, मांडलिक करून टाकले. आणि एक प्रकारे भारतातले सिने मुघल म्हणून जे खान पुढे आले, त्या खान मुघलांना सगळ्यात मोठा धक्का बसला असेल तर तो 2025च्या आरंभी आलेला छावा नावाचा चित्रपट. या चित्रपटाने अक्षरशः समाजाला भारतीय समाज मनाला सुस्तीतून, झोपेतून खडबडून जागा केलं. आणि त्याचं कारण होतं संभाजी महाराज. संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे सुपुत्र होते. आणि इतका एक पराक्रमी हिंदू राजा हौतात्म्य पत्करायला आणि आपलं सर्वस्व धर्मासाठी उधळून टाकायला पराक्रम करतो. हा इतिहास आम्हाला का शिकवला गेला नाही गेल्या 70, 80 वर्षामध्ये? याची बोचणी इतकी भयंकर झाली की चित्रपट बघून, छावा चित्रपट बघून बाहेर पडणारे महाराष्ट्राबाहेरच्या अनेक राज्यातले तरुण तरुणी रस्त्यावर उतरून आपल्या मनातला तो क्षोभ व्यक्त करायला लागले. पाटणा किंवा पाटणा किंवा दिल्ली, जयपूर अशा राज्यामध्ये जे मुघलांच्या बादशांची नावं रस्त्यांना किंवा कुठच्या तरी कुठे दिले, तिथे डांबर पासण्यापर्यंत गेली होती परिस्थिती.
आणि छावाने इतका धंदा केला, इतका धंदा केला. लक्षात ठेवा, एका विचारधारेचा किंवा एका अजेंडाचा चित्रपट जेव्हा इतका प्रचंड धंदा करतो, तेव्हा प्रस्थापित अजेंडा चालवणाऱ्या धंद्याला फार मोठा सुरुंग लागत असतो. आणि नेमकं तेच झालं. वॅक्सिन वॉर, काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स वगैरे असे जे चित्रपट आले होते, त्यांनी आधीच फार कमी बजेटमध्ये सिनेमा काढून आणि प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देत देत धंदा करून दाखवला. गुंतवलेले पैसे नुसते वसूल केले नाहीत, तर त्यातून नफा देखील काढून दाखवला. आणि हळूहळू करत हे जे हिंदू विरोधी, हिंदुत्व विरोधी आणि हिंदू धर्माच्या श्रद्धांना धक्का देणारे किंवा अपमानित करणारे चित्रपट किंवा चित्रपट कथा होत्या, त्यांची जी मक्तेदारी होती, तिची पाळंमुळं या काश्मीर फाईल्स वगैरे चित्रपटांनी हादरून टाकली होती, उखडून काढली होती. पण हा जो प्रस्थापित खानावळीचा अजेंडा होता, तो उखडून टाकण्याचं काम 2025च्या आरंभी छावा चित्रपटाने केलं. आणि आज अशी परिस्थिती आहे की छावानी जे यश गाठलेलं आहे, त्या यशाच्या जवळपास पोहोचण्याची देखील क्षमता कुठल्याही खानाला, मग तो सलमान खान असो, तो आमिर खान असो किंवा तो शाहरुख खान असो, त्यांना दाखवता आलेली नाही. त्यांचे चित्रपट बुडीत जात आहेत असं मी म्हणणार नाही. गुंतवलेल्या पैशाला रिटर्न मिळतोय. पण आपण प्रस्थापित केलेलं जे यश होतं, ते टिकवणं त्यांना अवघड होत चाललेलं आहे. अवघड होत चाललेलं आहे. कारण नुसता छावा नाही, छावा त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितले, पण डब केलेले दाक्षिणात्यांचे हिंदुत्वावर आधारित, हिंदू पुराण कथांवर आधारित जे चित्रपट होते, बाहुबली वगैरे काय असतील असे, त्यांनी सुद्धा इतकी प्रचंड गल्ला जमवून दाखवला की या सगळ्या खानावळीच्या गल्ल्यामध्ये नाणी वाजेनाशी झाली होती. ही नाणी किती खोटी आहेत हे भारतीय प्रेक्षकांच्या नजरेत यायला लागलं. हिंदू निंदा करून, हिंदूंना कमीपणा दाखवून धंदा करता येतो, हा जो भ्रम पसरवण्यात आला होता, त्याला जबरदस्त तडाखा बाहुबली वगैरे सारख्या चित्रपटांनी दिलं होतं. पण छावाने तर यांच्या कानाखाली आवाज काढला, कारण छावा हे पात्र काल्पनिक नव्हतं. छावा हा अस्सल मराठमोळ्या मातीत जन्मलेला एक पराक्रमी राजा होता, हिंदू राजा होता. आणि नुसता हिंदू राजा नव्हता, तर हिंदू धर्मासाठी आपल्या जीवनाची, यातनांची काडी मात्र पर्वा न करता धर्माभिमान आणि हिंदूंचा अभिमान दाखवणारा राजा होता. त्याने अक्षरशः भ्रमामध्ये, सुप्तावस्थेमध्ये गेलेल्या हिंदूला खडबडून जागा केलं. आणि आज त्याचे परिणाम या सगळ्या खानावळीला भोगावे लागत आहेत. खानावळी बंद पडायची वेळ आली आहे. परत परत एकदा सांगतो की खानावळ हा शब्द भाऊ तोरसेकरचा नाही, तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. आत्ता आता मी हा विषय एवढ्यासाठी घेतला की बस आमिर खानला घ्या, आणि आमिर खान या नावावर सिनेमा चालतो. ही जी आमिर खानने आपली ख्याती केली होती, आणि त्यासाठी आमिर खान प्रसिद्धीच्या झोतात देखील राहायचा नाही. कुठल्या फिल्मफेअर असेल किंवा आणखीन कोण असेल अशा संस्थेने वगैरे आमिर खानला एखादा पुरस्कार द्यायचा म्हटलं, पारितोषिक द्यायचं म्हटलं, तरी त्याकडे अत्यंत उर्मटपणे आणि उद्दामपणे, मला कोणाच्या मान्यतेची गरज नाही अशा मस्तीत आमिर खान जगत होता. मीडियामध्ये कसलीही टीका हो, टिप्पणी हो, निंदा हो, त्याकडे तो साफ दुर्लक्ष करत होता. आणि मुलाखती देणं, पत्रकार परिषद घेणं, हे सुद्धा आमिर खानने जवळपास कधी केलं नाही. अशा आमिर खानला आज छावाच्या नंतर 6 महिन्यांनी जमिनीवर यावं लागलंय. योगायोग असा की त्याच आमिर खानचा एक गाजलेला चित्रपट आहे तारे जमी पर. एक बाल बालकाच्या आणि पालकाच्या नातेसंबंधावर आधारित असलेला तो चित्रपट खूप गाजला होता 10-15 वर्षापूर्वी.
आणि त्यानंतरच्या काळात मग काय असेल, दंगल, लगान वगैरे वगैरे. पण या सगळ्यातून मिळालेल्या यशामुळे ते यश कितपत खरं हा स्वतंत्र विषय आहे. कारण जो हिंदी सिनेमा भारतात जितका धंदा करत नाही, त्याच्या दुपटीने चीनमध्ये धंदा करतो, यावर मी तरी विश्वास ठेवणार नाही. कारण चीनमध्ये हिंदी सिनेमा हा भारताच्या दुप्पट चालतो, भारताच्या दुप्पट कमाई करतो, याच्यावर मी विश्वास ठेवत नाही. जी इंग्रजी भाषा भारतीयांना फार सन्मानजनक वाटते, ते इंग्रजी सिनेमा सुद्धा भारतात जितकी कमाई करू शकत नाही, तेवढी कमाई आमिर खानचा हिंदी सिनेमा चीनमध्ये करतो. आणि बाकीच्या हिंदी चित्रपटांना चीनमध्ये धंदा करता येत नाही. याचा अर्थ चीनमधल्या दंगलच्या उत्पन्न किंवा आमिर खानच्या चित्रपटाचं उत्पन्न हे शंकास्पद होऊन जातं. पण मी त्या विषयाकडे आत्ता वळणार नाही. गेल्या काही सिनेमामध्ये एकामागून एक हे सगळी खानावळ, सलमान, शाहरुख किंवा आमिर खान यांची पडझड होत असताना परत एकदा कसं बसं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि आपलं यश टिकवून धरलं पाहिजे, म्हणून जी धडपड सुरू झाली आहे, त्यामध्ये आमिर खानने काढलेला नवा सिनेमा होता सितारे जमीन पर. आपण सितारा आहोत, आपण स्टार आहोत, हे सिद्ध करण्यासाठी काढलेला हा सिनेमा होता. पण त्याला सुद्धा अपेक्षे इतकं यश मिळवता आलं नाही. छावाच्या तर पाठीमागे कुठेतरी रांगेत उभं राहायचं इतकं पण यश मिळालं नाही. आणि त्याचं कारण होतं आमिर खानच्या राष्ट्रप्रेमाविषयी जनमानसात शंका आहे. आणि ती जी शंका आहे तिचं निरसन करण्याची सुद्धा आमिर खानला गरज वाटली नाही. एक वेळ होता आमिर खानने एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं की मुस्लिमांना भारताची इतकी भीती वाटायला लागलेली आहे की ते राहायचं की नाही. त्याची हिंदू पत्नी किरण राव हिने एकदा आमिर खानला सांगितलं की आपल्या मुलांना देखील इथे धोका आहे, तर भारतात राहायचं की नाही. इतक्या टोकाला जाऊन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी किंवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष, हिंदुत्वाचा पक्ष, याला बदनाम करण्याचे डाव ह्या खानावळीने केलेले होते. आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटल्यानंतर सुद्धा आमिर खानला त्याविषयी खुलासा करावासा वाटला नव्हता. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सांगता येतील. चीनमध्ये करोना पसरल्यानंतर आमिर खानला चिंता होती. पाकिस्तानमध्ये आपला जो चाहता आहे त्याला जपण्याची चिंता होती. पण भारतातल्या मूळ प्रेक्षकांनी, ज्यांनी आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यांना इतके मोठे केले, स्टार बनवले, सुपरस्टार बनवले, त्यांच्या भावभावना, धार्मिक भावना, धर्मप्रेम याला लाथाडताना यांना कधी किंमत वाटली नाही. नाही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल क्षमा मागण्याची देखील त्यांना गरज वाटली नाही. पीके नावाचा चित्रपट ज्यामध्ये हिंदूंच्या धर्मभावनांना आणि देवदेवतांना अपमानित करण्यावरच अख्खं कथानक आधारलेलं होतं, त्यावरून काहूर माजलं, तेव्हा देखील आमिर खानने कधी दिलगिरी व्यक्त करण्याची गरज समजली नाही. असा आमिर खान आजकाल अचानक मीडियामध्ये लुडबुडायला लागलाय. अगदी युट्यूबर पासून, पॉडकास्ट पासून, चॅनेल पासून, वर्तमानपत्रापर्यंत अनेक ठिकाणी जाऊन आमिर खान आपण कसे सच्चे भारतीय आहोत, राष्ट्रवादी भारतीय आहोत, हे सांगण्याची केविलवाणी धडपड करताना दिसतो. कारण याचे सितारे जमीन पर आलेले आहेत. कारण त्याच नावाचा त्याचा जो चित्रपट आहे, जो आमिर खानला परत एकदा सुपरस्टार आणि लोकप्रिय अभिनेता बनवण्यासाठी केलेला एक प्रयोग होता, त्याला दणका बसलेला आहे. पहिल्या 2-3 आठवड्यामध्ये आरामात 300 कोटी, 400 कोटी, 500 कोटी असे आकडे फेकणारे हे जे लोक होते, त्यांना 3 आठवड्यानंतर सुद्धा 200 कोटीचा पल्ला पार करताना घाम फुटलेला आहे. पहिल्या आठवड्यात तर 100 कोटी मिळवताना सुद्धा आमिर खानच्या या सितारे जमीन परला यश मिळवता आलं नाही.
आणि या सगळ्याला मी असं म्हणेन की छावा नावाचा चित्रपट आणि छावासाठी योग्य पोषक अशी भूमी तयार करणारे वॅक्सिन वॉर, काश्मीर फाईल, केरळा फाईल वगैरे असे जे चित्रपट होते, त्यांनी जी एक भारतीयांची मनोभूमिका, राष्ट्रवादी मनोभूमिका तयार केली, त्याचा हातभार छावाला लागला. राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद, धर्मप्रेम, धर्मवाद, धर्माभिमान या प्रकारची वेगवेगळी मशागत जी प्रेक्षकांच्या मनोभूमीची या वेगवेगळ्या चित्रपटांनी केली, बाहुबली सारख्या चित्रपटांनी केली, त्यावर उगवलेलं पीक म्हणजे छावा होतं. पण ते छावा हे पीक भरभरून येण्याचं कारण वॅक्सिन वॉर, काश्मीर फाईल, ताशकंड फाईल वगैरे जे चित्रपट होते, त्यांनी हे सेक्युलरिझम, पुरोगामित्वाचं आणि हिंदू विरोधाचं तण या मनोभूमिकेतून कटाक्षाने उपटून टाकलं होतं. त्याचा दणका या खानावळीला बसलेला आहे. काल परवा काय त्या रजत शर्माच्या आपकी अदालतमध्ये दाखल झाला होता आमिर खान, आणि आपल्यावर होणाऱ्या आजवरच्या आरोपांचे खुलासे एका मुलाखतीतून तो देत होता. पहलगाम नंतर आपली प्रतिक्रिया कुठे आली नाही याचं कारण सांगताना आमिर खान म्हणतो, मी सोशल मीडियात नाहीये त्यामुळे मी प्रतिक्रिया दिली नाही. मग चीनमध्ये कोविडने प्रारंभी धुमाकूळ घातला, मग तो जगभर पसरला, तेव्हा चीनची चिंता आमिर खानने काय घरात दरवाजा बंद, दरवाजा आड व्यक्त केली होती आणि ती जगापर्यंत पोहोचली होती. आपली पत्नी भारतात मुस्लिमांसाठी वातावरण दूषित आहे असं सांगते, हे कुठे बंद खोलीच्या आड आमिर खान बोलला होता? माणसं बेशरम किती असतात बघा. प्रामुख्याने पुरोगामी होण्यासाठी जणू काय आधी लाजलज्जा सोडायला लागते असं हे लोक वागत असतात. पण असो, छावाने केलेलं मोठं काम नुसतं मोगल साम्राज्य पोखरून टाकलं असं नाही, खिळखिळ करून टाकलं असं नाही, आधुनिक काळातल्या सिने मुघलांना सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम त्या संभाजी महाराजांच्या जीवन कथेवर आधारलेल्या छावा चित्रपटाने केलं. तर निर्माता असेल, दिग्दर्शक असेल, कथालेखक असेल किंवा तो अभिनय करणारे असतील, त्या प्रत्येकाला, म्हणून प्रत्येक धर्माभिमानी हिंदूने नतमस्तक होऊन मुजरा केला पाहिजे. प्रामुख्याने जो बाळासाहेब ठाकरेंना मानतो त्यांनी त्यांनी या खानावळीचा बंदोबस्त करणाऱ्या छावाच्या सगळ्या टीमला मुजरा मानाचा केला पाहिजे. कारण ही वेदना बाळासाहेबांची होती, ज्यांनी या खान नावाच्या मंडळींच्या यशाबद्दल जी हळहळ व्यक्त केली होती, ती दूर करण्याचं काम छावाने केलं. आणि त्याचा सगळ्यात मोठा पुरावा, सितारे जमीन पर आणल्यानंतर आमिर खान आपली बाजू मांडत, खुलासे करत मीडियाच्या दारोदारी फिरायला लागलाय. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.